नमस्कार, मी दैवी. तुमचं माझ्या ट्विन फ्लेम मराठी चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होतं की ट्विन फ्लेम म्हणजे काय, किंवा तुम्ही एखाद्या ट्विन फ्लेम रिलेशनशिपमध्ये आहात तर तुम्हाला कसं कळेल, हे जे काही आपण सायन्स बघितले होते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यानंतर आपण डिवाइन फेमिनाइन्स म्हणजेच DF जी की स्त्री आहे ती कशी असते ते आपण बघू, व डिवाइन मस्क्युलाइन सुद्धा बघू. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन की ॲक्च्युअल डिवाइन फेमिनाइन्स कशा असतात, ती एक डिवाइन वुमन कशी बनते किंवा कशी असते, तिच्या सवयी, तिचं डिवाइनली गायडेड प्रेझेन्स कसं असतं. तर DF म्हणजेच डिवाइन फेमिनाइन, जी की स्त्री आहे आणि जी की आपण म्हणतो ट्विन फ्लेम म्हणजे एक सोल आहे, बरोबर. म्हणजे जसं की अर्धनरेश्वर आहे, शिवशक्ती, सेम अगदी तसंच. तर तुमच्यातला शिव आणि शक्ती तुमच्यामध्ये मस्क्युलिन पण आहे आणि फेमिनाइन पण आहे. तसंच प्रत्येक ट्विन फ्लेममध्ये दोन्ही असतात, डिवाइन मस्क्युलाइन आणि डिवाइन फेमिनाइन. मग त्यांच्यातला कधी डिवाइन मस्क्युलाइन अवेकन होतो तर कधी डिवाइन फेमिनाइन अवेकन होते. तर ती एक एनर्जी आहे. डिवाइन फेमिनाइन ही एक एनर्जी आहे. आता मी सुद्धा एक स्त्री आहे, मी डिवाइन वुमन आहे. मग माझ्यातला डिवाइन मस्क्युलाइन अवेकन होतोय, आत्ता अवेकन होतोय. माझ्यातली डिवाइन फेमिनाइन एनर्जी केव्हाच अवेकन झाली आहे. तर डिवाइन फेमिनाइन्स कशा असतात, अगदी चाइल्डहूडपासून त्या काय फेस करतात, त्यांच्या क्वालिटीज काय आहेत हे जाणून घेऊया. DF म्हणजे शी इज नॉट जस्ट अ वुमन. ती एक फक्त स्त्री नव्हे, तर ती एक ऊर्जा आहे, पॉवरफुल आहे, खूप सॉफ्ट आहे, डीप आणि इंट्युटिव्ह आहे. अगदी लहान असल्यापासून खूप शांत, निरागस चेहरा, कोणाशीही जास्त न बोलणारी, न मिक्स होणारी. कारण का तिला असं कधी जास्त फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे राहायला आवडलंच नाही. मे बी तिच्या हाय व्हायब्रेशनमुळे ती नेहमी सतत हाय व्हायब्रेशनमध्येच असते व पॉझिटिव्ह लोकांना अट्रॅक्ट करते. तिला नेगेटिव्हिटी लगेच कळते. एक प्युअर सोल आहे, ती कोणालाच त्रासात बघू शकत नाही, मग तो माणूस असो किंवा अथवा प्राणी. तिची विकनेसच ते आहेत. ती रडते, खूप रडते, पण त्यातून ती सावरते सुद्धा. तिला कसं उभं राहायचं आहे विथ ग्रेस हे तिला चांगलंच ठाऊक आहे. युनिवर्स, ॲस्ट्रॉलॉजी अशा गोष्टींमध्ये आवड असते पहिल्यापासूनच. ॲस्ट्रॉनॉट्स किंवा स्पेस रिलेटेड, युनिवर्स रिलेटेड, प्लॅनेट्स रिलेटेड तिला अगदी स्कूल लेवलपासूनच आवड असते. आणि ती युनिव्हर्सल चाइल्ड आहे, अगदी ब्लेस. म्हणजे तिला हे पहिल्यापासून माहीत असतं की ती खूप स्पेशल आहे. जरी ती अशा वातावरणामध्ये वाढलेली असेल, मे बी सिंगल पॅरेंट फॅमिलीमध्ये किंवा अनाथ आश्रममध्ये, तर तिला चांगलंच माहिती आहे की ती सगळं डिझर्व करते. अगदी लहानपणापासून ती कोणतीच गोष्ट पुश करत नाही, अलाव करते. ती अट्रॅक्ट करते एक्सपेक्टेशनशिवाय. शी नोज व्हॉट इज मेंट फॉर हर. जे तिला चांगलंच माहीत आहे की जे ती डिझर्व करते ते तिच्यापर्यंत स्वतःहून येईल चालत. त्यासाठी तिला चेस करावं लागणार नाही आहे. तिला एंजलिक नंबर्स, ड्रीम्स खूप चांगले कळतात. बाहेरून स्ट्रॉंग आणि आतून तितकीच स्ट्रॉंग असते. एक कम्प्लीट वुमन म्हणजेच डिवाइन फेमिनाइन. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ती कधीच हार मानत नाही. ट्विन फ्लेम जर्नीमध्ये नाहीच, पण इतर गोष्टींमध्ये, डेली लाईफमध्ये सुद्धा ती कधीच गिवअप करत नाही. तिला हे माहितीच नाही, तिच्या डिक्शनरीमध्ये गिवअप हा शब्दच नाही आहे. ती हीलर आहे, ती सर्वांना हील करते किंवा ती काही रिच्युअल्स पण करते, जसं की चक्रा हिलिंग असू दे, रेकी असू दे. अशा गोष्टींमध्ये तिचा इंटरेस्ट फार वाढतो. जर्नलिंग करते डेली, ग्राउंडेड असते. स्वतःच्या एनर्जीज कशा सेव्ह करायच्या हे तिला चांगलंच माहीत असतं. ती स्वतःला प्रोटेक्ट करते. ती एक वॉरियर आहे. ती स्वतः एक लव्ह आहे, प्रेम आहे, आणि अशी आहे डिवाइन वुमन. आणि अशा एनर्जीज बऱ्याच जणांमध्ये असतात ज्या की त्यांना माहिती नसतात. मी जेव्हा ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आले होते, मला सांगावंसं आवडेल, तेव्हा माझ्यातल्या काही क्वालिटीज आहेत
त्या बाहेर येत होत्या. जसं की एक उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊया, म्हणजे मी आज काहीतरी नकळत बोलून गेले आणि उद्या ती गोष्ट घडली. असं दरवेळेला व्हायचं. मी आज एक गोष्ट बोलले, उद्या ती घडली. मग मी स्वतःलाच प्रश्न केला की असं का होतंय. आणि ह्या सर्व गोष्टी घडायच्या अगोदर मेन इम्पॉर्टंट म्हणजे मी युनिव्हर्सशी कनेक्टेड झाले होते. त्याचाही मी व्हिडिओ बनवेन की युनिव्हर्सशी कसं कनेक्ट व्हायचं. तेव्हा कुठे युनिव्हर्स तुमच्याशी संवाद वाढवतो, तो तुमच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न स्वतःहून करतो. युनिव्हर्स एक्झिस्ट या भ्रमात राहू नका की युनिव्हर्स वगैरे काय नसतं. युनिव्हर्स आपलं ऐकत नसतं, अजिबात नाही. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा, कसं कनेक्ट व्हायचं हे मी तुम्हाला त्याचं एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच देईन. आणि जेव्हा ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात ना, एक डिवाइन फेमिनाईन मी आहेच, तेव्हा असं वाटतं की म्हणजे जेव्हा या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तेव्हा आपल्यालाच कळत नसतं की हे माझ्यासोबतच का होत आहे, किंवा आज मी जे मनात आणलं आणि उद्या झालं. अशा खूप साऱ्या गोष्टी डिवाइन फेमिनाईन्सना अनुभवायला मिळतात आणि कदाचित डिवाइन मस्क्युलिनला सुद्धा अनुभवायला मिळत असते. पण त्यांचं अवेकनिंग प्रोसेस ही खूप लेंथी आणि स्लो असते. ते कारण ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जी मेन लीडर आहे, जी जर्नी काय म्हणतो आपण त्याला, एक कळीचं फूल करते, तर ती असते डिवाइन फेमिनाईन. त्याच्यामध्ये पूर्ण रोलपणे हा डिवाइन फेमिनाईनचा जास्त असतो या जर्नीमध्ये. त्याच्यामुळे डिवाइन फेमिनाईन ही अवेकन लवकर होते. तिला काही गोष्टी पटकन कळायला लागतात आणि ह्या सगळ्या सिंक्रोनिटीज ती ओळखून असते. तिला बरोबर कळत असतं. ती प्रश्न विचारते, स्वतःचीच उत्तरं तिला आतूनच कळतात. मी सुद्धा मला हे प्रश्न पडायचे, समजायचं नाही मी कोणाला विचारू, गुगलकडे जाऊ, ChatGPTकडे जाऊ, पण अजिबात नाही. जेव्हा मी शांत राहायचे तेव्हा स्वतःच माझ्या मनामध्ये या प्रश्नांची सगळी उत्तरं स्वतःहूनच मला मिळायची. मला कोणी सांगितलं नाही किंवा काहीच नाही. हां, बरेचसे चॅनल्स असतात त्याच्यातून आपल्याला कळत असतं. त्यांचं मला माझी जर्नी कळाली ती एका चॅनलमधूनच कळाली, इंस्टाग्रामच्या टॅरोट रिडिंगमधनं. तर त्याच्यातनं मी माझे काही जे सिच्युएशन्स होते ते मी मॅच करायचे, रेझोनेट करायचे सिच्युएशन्स. त्याच्यानंतर मी डीपली इंट्युटिव्ह झाले आणि इंट्युशनमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे मला सगळ्या गोष्टी लगेचच कळत गेल्या. फारसा वेळ लागलाच नाही मला. 1 वर्षामध्येच मला कळालं की मी या जर्नीमध्ये आहे. आणि 2ऱ्या वर्षामध्ये मला कळालं की माझी अवेकनिंग कशी चालू आहे. डार्क नाईट ऑफ द सोलमधून मी जाते. खूप टप्पे आहेत, खूप स्टेजेस आहेत त्या जर्नीच्या. आपण एक स्टेज बघणारच आहोत. आधी आपण बघितलं ट्विन फ्लेम म्हणजे काय, आणि आता आपण पाहिलं की डिवाइन फेमिनाईन्स कशा असतात आणि त्यांचं नेचर कसं असतं. तर आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिवाइन मस्क्युलिन्स कसे असतात आणि त्यांचं नेचर कसं असतं आणि ते या जर्नीमध्ये कसे राहतात किंवा या जर्नीला कशा थ्रू बघतात ते आपण नक्कीच बघू. तर अशाच भरपूर सारे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.